हॅलो एव्हरीवन, मी जात आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग, जे 12 ज्योतिर्लिंगामधलं एक आहे. चला तर मग बघूयात आपण एक्झॅक्टली कसं आहे. रस्त्यामध्ये जाताना आम्हाला हे कसं सुंदर मंदिर दिसलं, तिथे आम्ही थांबलेलो आहेत. हे मंदिर आम्हाला असं वाटलं महादेवाचं आहे, बट हे मंदिर कालभैरवनाथाचं आहे. एवढं सुंदर आणि एकदम छान असं प्रसन्न वाटत होतं. हे बघा, यांचा फोटोशूट इथे स्टार्ट झालेला आहे आणि त्यात मला दिसली हे ब्लॅक अँड व्हाईट क्यूटीज. ओय क्यूटी. फायनली आम्ही पोहोचलेलो आहेत आणि हे बघा त्रिशूळ, पूर्ण एंट्रन्सने असे त्रिशूळ आहेत. एंट्री करतानाच आपण इथे गंध पण लावू शकता. हे बघा, हे लाईनमध्ये थांबलेत. हॅलो. मंदिरामध्ये जाण्यासाठी 200 ते 250 पायऱ्या उतरून जावं लागतं. खूप कमी गर्दी आहे, कारण 1 तारखेला मंदिर बंद होणार होतं. आता ते 6 तारखेला बंद होणार आहे, कारण इथे रिनोव्हेशनचं काम चालू. हे बघा, हे अंकल समोर जाण्यासाठी भांडतायत आणि त्यांची वाईफ त्यांना शांत करताय. स्पर्श दर्शन असल्यामुळे थोडा वेळ लागतोय, पण आम्ही लवकरच पोहोचू. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. असं म्हणतायत की यानंतर स्पर्श दर्शन मिळणार नाही. चला तर मग सगळे फोटो काढतायत, मी पण थोडेफार फोटोज काढूनच घेत आहे. हर हर महादेव.